पुणेकर जनतेला धन्यवाद आम्ही दिले पाहिजे। विजय हा विजय असतो, कोथरूडच्या वल्गना नाही, कसबा जिंकणार आणि जिंकला। पुणे लोकसभेचा निकाल आता जवळपास निश्चित झालेला आहे। भाजपचे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा विजय निश्चित झालेला आहे। अण्णा आपल्या सोबत आहेत। अण्णा, विजय जवळपास निश्चित झालाय, लाखाच्या वर लीड जाताना दिसतंय, काय सांगा? मला असं वाटतं की पुणेकर जनतेला धन्यवाद आम्ही दिले पाहिजे। त्यांनी या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्यावरती विश्वास व्यक्त केला आहे आणि म्हणून मला सर्वांच्याच वतीनं, आमच्या महायुतीच्या वतीनं आज पुणेकर जनतेचे आभार व्यक्त करायचे आहेत। पण पुढच्या काळामध्ये जो विश्वास आज त्यांनी व्यक्त केला आहे तो सार्थ ठरवण्यासाठी एका जबाबदारीची सुद्धा जाणीव या निमित्तानं आज आमच्यामध्ये आहे आणि पुढच्या काळात तो निश्चितपणे सार्थ आम्ही कामाला। जेवढा निर्धार केला होता त्यापेक्षा मताधिक्य कमी झालेलं दिसतंय का? असं कोण म्हणालं? विजय हा विजय असतो, 1 लाखाचं मताधिक्य कमी थोडीच असतं। मोठा विजय हा पुणेकरांनी दिलेला मला असं वाटतं की कौल आहे आणि हा मोठा विजय आहे। मी खरंच पुणेकरांबद्दल एक कृतज्ञता भाव या ठिकाणी व्यक्त करतो। कालपर्यंत विजयाचे तर्क बांधले जात होते, कोणत्या मतदारसंघातून लीड घेणार याच्यावर उमेदवारांमध्ये रस्सीखेच बांधली होती। कसब्यातून लीड घेणार असं तुम्ही सांगितलं होतं आम्ही का हो? काय सांगितलं होतं? कोथरूड सोडा, कोथरूडच्या वल्गना नाही, कसबा जिंकणार आणि जिंकला। त्यामुळे कसब्यातनं लीड घेऊन आता दिल्लीत खासदार म्हणून मुरलीधर मोहोळ विजय झालेत। 1 लाखाचं लीड आहे, काही कमी नसतं, लीड ते लीड असतं असं म्हणत मुरलीधर मोहोळ यांनी या विजयाचं श्रेय महायुतीच्या घटक पक्षांना दिलं। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव डमाले फॉर द पीपल न्यूज, पुणे। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा।